गुरुचरित्र अध्याय 2. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णा तेरी वास करुणी ओजा. सुभक्त ते करती आनंदा, ते सोर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित. अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी पर्यसा. रूप दिसे सुशोभित जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबर देखा. येऊन योगेश्वर जवळी भस्म लाविले कपाळी. आश्वासोनी तयावेळी अभय कर देतसे. इतुके देखून सुशोभित चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित विस्मय करी तयावेळी. मूर्ती देखील सुशोभित तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनिया योगी शाते करता झाला दंडवत. कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणतसे. कृपेने भक्ता लागोनी येणे झाले कोठोनी. तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध अमुचा गुरु जगी श्री नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमा तीर. त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती. कीर्ती प्रीत ख्याती सांगतसे सिद्धयती. वंशवंशी करतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हांसी म्हणून माते भेटलासी. संहार करुणी संशयासी निरोपावे स्वामी या. सिद्ध म्हणे तये वेळी ऐक शिष्यास्तोम मौळी. गुरु कृपा सूक्ष्म तुळी भक्त वत्सल पर्यसा. गुरु कृपा होय जास दैन्य दिसे कैसे त्यास. समस्त देव त्यासी वंश कळी काळासी जिंके नर. त्रयमूर्तीचा श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू एक भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारे. राखेल गुरु निर्धारी आपुले भक्तजनांसी. ऐसे ऐकुनी नाम करणी लागे सिद्धाची चरणी. विनवी तसे कर जोडुनी भक्तिभावे करुनिया. स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझे चित्ती. गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर. आनिक तुम्ही निरोपिलेसी विष्णू रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया न राखे कोणी. हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा. संदेह फेडी गा मनाचा जैने मन दृढ होय. सिद्ध म्हणे शिष्यांशी त्वा पुसले आम्हासी. वेदवाक्य साक्षीसी सांगे नायक एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून. त्याची 5 पुराण 18 विख्यात. त्या 18 ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती. प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासून ऐकिजे समस्त ऋषीजनी. तेची कथा विस्तारोनी सांगे नायका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी. गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरूपिला. ब्रह्मदेवे कलियुगाशी सांगे केवी कारणेसी. आद्यंत विस्तारेसी निरोपिजे स्वामिया. ऐक शिष्या एकचित्ता जदी प्रळय झाला होता. आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी. अव्यक्तमूर्ती नारायण होता वटपत्र शयन. बुद्धी संभवे चेतन अनिक सृष्टी रचावया. जागृत होनी नारायण बुद्धी संभवे चेतन. कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचना घर. तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा पण. चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण वेबळी. मज उनी आणि स्थळी कवन नाही म्हणतसे. हासोनिया नारायणू बोले गाढ शब्दवचनो. आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी. देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारे ब्रह्मा हर्षे. स्तुती केली बहुवशी अनेक काळ पर्यसा. संतोषोनी नारायण निरोप दिला अति गहन. सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तयेवेळी. ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी. देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे. ऐकोनी ब्रह्मयाचे वचनो निरोपी त्यासी महाविष्णू. वेद असती हे गे म्हणून देता झाला तयेवेळी. सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर. तेनीची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले.
अनादि वेद अस्ति जान असे सृष्टीचे लक्षण जैसे आरसा असे खून सृष्टी रचावी तया परी या वेद मार्गे सृष्टीशी रची गा ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्म रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेद अंडजनामे जारज उद्बीज उपजबिले कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग मग एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी बोलावनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा पर्यसी तुवा जावनी भूमीशी प्रकाश करी आपणा ते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपविता आभरण त्याचे रुद्राक्षमाळा कर कंकणे ये निरूपे युग कृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्यलोक असत्य निंदा अपवादक माते न साहे ते ऐक कवने परिवर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्व युगुन क्वचित काळेने परी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावनी त्रेतायुगा ते विवेका निरोपी ब्रह्मा पर्यसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यश करती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांशी हाती देखा कुश समिधा असे धर्मप्रवर्तक सदा वसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊन भूमीवरी बोलावनी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापाराशी सांगेन तयाचे रूपाशी ऐका श्रोते एकचित्ते खडग खटवाग धरोनी हाती धनुष्य बाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापर ऐसानिका निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्म याचे सन्मुखा केवी गेले पर्येसा विचारहीन अंतकरणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुनी ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुनी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख जीवा धरुनी उजवे हाती नाचे कलिहती प्रीती दोषोत्तरी करी स्तुती पुण्य पापांसमिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणूनी देखुनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुसत असे अति विनोदाने लिंग जीवा का धरली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जीवा रक्षणारांसी हारी असे आपणा ते ऐकोनी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगाशी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एकशत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोकात तप अनुष्ठान ऐका करती अनेक दिवसवरी मग होय तयांसी गती आयुष्य असे खंडिती या कारणे कष्ट तीक्षिती बहु दिवसपर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करती जानोनी त्यासी तू सहाय्य होऊनी वर्तत असे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमुन स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैर्य असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन कर धर्मवासना पुण्यात्माचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकोन ब्रह्मा हसे अति गहनी सांगत असे विस्तारोनी उपाय कलिसी रहाटावया काळ वेळ असती दोन्ही तुझ साय होऊनी येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जान मळ मूत्र वेष्टिले जान तुझे इष्ट पर्यसी याची कारणे पाप पुण्यासी विरोधायसे पर्यसी जे अधिक पुण्य राशी तेची जिंकिती तुझ या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी ते जे जन राहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तये वेळी एकचित्ते ऐक कली सांगेनसे ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्याशी
धैर्य धरोनी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जान लोभवर्जित नरांसी माता पिता सेवकांशी अथवा सेवी ब्राह्मणाशी गायत्री कपिला धेनुशी भजनारांशी दोष न लगे तुझा वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयांसी बाधू नको गुरु सेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्म पर त्यांसी तू बाधू नको कली विनवे ब्रह्मयांसी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्ध जान रैफ पापस्य दाहक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षिल पर्येसा गुरु कोपेल एखाद्याशी ईश्वर न राखे पर्येसी ईश्वरू कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परतत्वं तस्मात् गुरु मुपाश्रयेत गुरु ब्रह्मा सत्य जान तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रयावा या कारणे श्री गुरुशी भजावे शास्त्र मार्गयसी तीर्थव्रत योग तपासी ज्योतिष स्वरूप असे जाना गुरु सेविता सर्व सिद्धी होती पर्यसी सर्व रिद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेल पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण्य नाभे मृग वसती ब्रह्म ऋषी आदी करुणी तप करती तया स्थानी तयात वेद धर्म म्हणून पैल पुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता पर्येसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण तया गुरुसेवा करता वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांशी बोलावूनी पुसत असे संतोषोनी ऐका श्रोते सकळ जन बोलावूनी शिष्यांशी म्हणे गुरु पर्यसी प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणती श्री गुरूंशी जे जे स्वामी निरुपदेसी अंगीकारू भरवंसी आम्हासी तू तारक ऐकोनी शिष्यांची वचनी संतोष झाला वेद धर्ममुनी संदीपका ते बोलावूनी सांगत असे पर्येसा ऐका हो शिष्य सकळिक आमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमुचे अनुष्ठान करता बहुत गेले प्रक्षाळिता काही असे शेष आता भोगिल्या वाचुनी न सुटे जाना तपसा सामर्थ्ये जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आडरिगत याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृत नाही हे निश्चित करोनी पाही भोगावे आम्ही पर्येसा या पापाचे निष्कृतीशी जावे आम्ही वाराणसीशी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यांत कवन असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांशी या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रतिदेखा दीपक म्हणे श्री गुरुशी पाप करता देह नाशी न करावा संग्रह दुःखांशी शीघ्र करावा प्रतिकारू वेद धर्म म्हणे तयांशी दृढ देह असता मनुष्याशी क्षालन करावे पापाशी अथवा वाडे विषापरी अथवा तीर्थे प्रायचित्त आपुले देही भोगून त्वरित पापा वेगळे न होता निवृत्ते मुक्ती नवे आपणासी दीपक म्हणे श्री गुरुशी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीशी न करता अनुमान सांगिजे ऐकोनी दीपकांचे वचन वेदधर्म म्हणे आपण कुष्टी होईन अंगहीन अंध पांगुळ पर्येसा संवत्सर एक विशत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृत मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरती म्हणून चरणी लागला ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारोनी लक्षण तया पापांचे आपुले पाप आपणासी साय नोये पुत्र शिष्यांशी न भोगिता स्वदेहाशी
नवचे पाप पर्यसा. या कारणे आपण देखा भोगीन आपले पाप दुःख. आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका. मज उनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपले देही भोगीन पाप निश्चयी. तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊन या. तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुशी अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलिसी शिष्य होता कैसा त्यासी. कुष्ठ होताची गुरुशी नेले काशीपुरा प्रती. मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सान्निध्येशी. राहिले तेथे पर्यसी गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करती विश्वनाथासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगीत होता तया स्थानी. कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षयीन अति दुःखित. संदीपक सेवा करत अति भक्ती करुणी. भिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आणोनी देत नित्यक. करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत. भिक्षा आणिता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपोनी. स्वल्प आणले म्हणून क्लेशे सांडोनी देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊनी शेष आणि अन्न बहु असं मिष्टान नानीसी म्हणून क्लेश करता झाला पर्यसा. तितुकेय आणि मागोनिया सर्वस्व करतसे वाया. कोपे देतसे शिविया परोपरी पर्यसा. एखादे समयी शिष्याशी म्हणे ताता ज्ञानराशी. मज निमित्त कष्टलाशी शिष्योत्तमा शिखामणी. सेवेची म्हणे पापी क्रूरा माते गांजिले अपरा. पुमास विष्टामुत्रा क्षणा दूत नाही. पाप जेते असे बहुत दैन्य मत्सरा सहित वसत. शुभाशुभ नेने क्वचित पाप रूप ते जाणावे. समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नव्हती का. वेद धर्म द्विजू ऐका कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुण दोष मनिना आणि तो शिष्य. सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून. जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण. जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे. काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा. न वचे देवाची यात्रा गुरु सेवे वाचुनी. गुरु बोले निष्ठुरेशी आपण मनी संतोषी. जे जे त्याचे मानशी पाहिजे तैसा वर्तत असे. वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक. येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणत असे. अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुल दीपका. तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो माग आता. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेसी. न पुसता आपण गुरुसी वर न घे पर्यसा. म्हणून गेला गुरुपाशी विनवीत असे तयासी. विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासे. निरोप झाल्या स्वामींचा मागे नौपशम व्याधीचा. वर होता सदाशिवाचा होईल बर्वे तुम्हासी. ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन. माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. भोगल्या वाचुनी पातकाशी निवृत्त नवेगा पर्यसी. जन्मांतरी बाधिती ऐसी धर्मशास्त्री असे जाण. ऐसे परी शिष्याशी गुरु सांगे पर्यसी. निरोप पुसुनी श्री गुरुशी गेला ईश्वरा सन्मुख. जाऊनी म्हणे ईश्वरासी न लगे वर आपणसी. नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे. विस्मय करून व्योमकेसी गेला निर्वाण मठापाशी. बोलावनी समस्त देवांशी सांग वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकर असं कैसा गुरु कैसा शिष्य. कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी. सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले पर्यसी. दीपक म्हणे जे बाळ कैसी गुरु भक्ती करतो अभिनव. गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणी जे तापसी. त्याची सेवा अहर्निशे करतो भावे एक चित्ते. वरदेव म्हणून आपण गेलो होतो तयापाशी. जाण गुरुचा निरोप काही म्हणून न घे वर पर्यसा. तैसे तापसी योगियांशी नवे मन वर द्यावयशी. बलात्कारे देता कैसी वर न घे तो दीपक. तन मन गुरुसी समर्पुनी सेवा करतो संतोषनी. त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा. समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता. निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून. इतुके ऐकोनी षाडगर धरू पहावया गेला शिष्य गुरु. त्याचा भक्ती प्रकारू पाहता झाला तये वेळी. सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनिक बहुते.
संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू पर्येसा, बोलावनी दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी, तुष्टलो तुझ्या भक्तीशी वर माग म्हणत असे. दीपक म्हणे विष्णूशी, काय भक्ती देखुनी आम्हासी वर देसी पर्येसी, कवन कार्या सांगा मज, मी तर तुझ भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही, बलात्कारे येऊनी पाही, केवी देसी वर मज, ऐकून दीपकाचे वचन. संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारोनी, तया दीपका प्रतिरेखा श्री गुरु भक्ती करसी निर्वाणेसी, म्हणून झालो संतोषी जे भक्ती केली गुरुची, तेची आम्हाशी पावली सेवा करती माता पिता, ती पावे मज तत्वता, पती सेवा स्त्रिया करता, तेची मज पावत असे. ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला अनिक, विनवित असे ऐक सिद्ध म्हणे द्विजासी, ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी, वेदशास्त्रा दिमी मानसी गुरु आम्हासी देणार, गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन, आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी, सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य, त्याचेनी आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग. जो वर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देतो काय चोज, या कारणे श्री गुरुराज भजत असे पर्येसा. संतोषांनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू, तुची शिष्य शिरोरत्न, भोळा भक्त तुची माझा, काहीतरी मागा आता वर देईन तत्वता, विश्वनाथा आला होता दुसरे न आलो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी, गुरुभक्ती अधिक होय मानसी, तैसे ज्ञान मज द्यावे, गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे, या परती न मागे अनिके, म्हणून चरणी लागला, दिदला वर षाडर्ग पाणी, संतोषाने बोले वाणी, अरे दीपका शिष्य शिरोमणी, माझा प्राण सखा होसी, तू ओळखिले गुरुसी, देखिले दृष्टी पर ब्रह्मासी, आणि जरी आम्हा पुसशी, सांगे नायका एक चित्ते, जे जे समयी श्री गुरुशी तू भक्तीने स्तुती करीसी, तेने आम्ही होऊ संतोषी, तेची आमची स्तुती जाण, वेद वाचिती सांगेसी, वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिती जनभक्तीशी, आम्हा पावे निर्धारी, बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत, याची कारणे गुरु भजता सत्य, सर्व देव तुझ वश्य, गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताचे क्षण, केवी होय पर्येसा, जयाचे हृदय श्री गुरु स्मरण, तोची त्रैलोकी पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय, आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा देत जो का वरू, फल प्राप्ती होय गुरु त्रिमूर्ती याच कारणे. ऐसा वर दीपकाशी दिदला विष्णूनी पर्येसी, ब्रह्मा सांगत असे कलिसी, एकचित्त पर्येसा, वर लादोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख, पुसत असे गुरु ऐक तया शिष्या दीपकाशी, ऐक शिष्या कुल दीपका, काय दिले वैकुंठ नायका, विस्तारोनी सांगनिका, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुशी, वर दिदला ऋषिकेशी, म्या मागितले ऐसी गुरुभक्ती व्हावी म्हणून, गुरुची सेवा तत्परेसी, अंतकरणी दृढ शुद्ध देस ऐसी, वर दिदला संतोषी, दृढ भक्ती तुमचे चरणी, संतोषाने तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारो, जीविते तू होय स्थिरू, काशीपुरी वास करी, तुझे वाक्य सर्व सिद्धी, तुझे द्वारी नवनिधी, विश्वनाथ तुझे स्वाधी, म्हणे गुरु संतोषे, येणे परी शिष्यांशी प्रसन्न झाला पर्येसी, दिव्य देह तक्षणेसी, झाला गुरु वेद धर्म, भाष्य शिष्याचा पावयास, कुष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष, त्याची कैसे पापर आहे, लोकानुग्रह करावयासी, गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्रमय मायैसी, पाप जाय सहस्र जन्मीचे, सिद्ध म्हणे नामकरणी, दृढ मन असावे याची, गुणी तो तरीच तरेल भवारणी, गुरुभक्ती असे येणे विधी, दृढ भक्ती असे जयापाशी, त्रिकरण सह मानसी, तोची लादे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश्य, गंगाधराचा नंद न करीत असे श्रोतया नमन, न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांसी, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू, श्री नरसी सरस्वती पशुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे, शिष्य दीपकारानम नाम द्वितीय अध्याय गोढा. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.